शेतकऱ्याचे कीर्तन ऐकण्यासाठी एकच चॅनल सबस्क्राइब करा, कीर्तन आधुनिक युगाचे. मी पहिलं सांगितलं तुम्हाला की मी प्रमोशन होत होत आलेला कीर्तनकार आहे. मी पहिल्यानं इंडियन आयडल, व्हॉइस ऑफ इंडिया, उस्ताद सुरोकी तलासबे, झी मराठी, गौरव महाराष्ट्राचा, अनेक दांडिया फेस्टिवल, असे अनेक कार्यक्रम केले. 3000 गाणे पाठ करून मी इंडियन आयडलची तयारी केली होती. पण तिथं लग्गा फिकेशन असल्यामुळं मी परत आलो. आणि भानगड अशी आहे की मग तिथून शेत्या पिकत नाही म्हणून आम्ही ऑर्केस्ट्रा केले, भजनं म्हणले, भरपूर कार्यक्रम केले. आणि मग एक असं ठरलं, आमच्या दोघं भाऊ आहेत, अमोलराजेतून माझ्यात, की आपण एखादी सेलिब्रिटी आणू आणि मग सेलिब्रिटी आणून तिकीट शो करू, त्याच्यात आपल्याला पैसे उरतील. मग आम्ही निघलो संभाजीनगरला. आम्हाला एक मित्र भेटला घनश्याम नावाचा. घनश्याम म्हणे, हे बघा आता तू शिवटा बोटात थाटामाठात होता, टाय घे आणि इंग्रजी मारायचा. आता इंग्रजी मारायचा तर आणि शुद्ध मराठी बोलायचा. केव्हा आलात आपण? आम्ही म्हणलं आम्ही आता झालो. असे येताना काही त्रास वगैरे नाही झाला तुम्हाला आपणास? म्हणलं नाही, काही त्रास नाही. दुसरबीड पासून जालन्यापर्यंत काळी पिवळी लटकून आलो, बाकी काही त्रास झाला नाही. मस्त हवा लागली बाबाड. मी आंगड काढून वर लटकवलं होतं, बगाड हवा लागली. बरे आता पुढचं नियोजन कसं आहे? म्हणलं कसं काय नाही, एखादी आपल्याला हिरोईन पाहायची आणि कार्यक्रमात आणायची. आणि मग ती कसं आहे, ती पाहुणे कलाकार आली की तिच्या नावावर लोक येतील, तिकीट खापतील आपले. कारण या हिरोईन्या म्हणजे आजकाल कलियुगातल्या देव्या झाल्या, लोक येणारच म्हणलं गड्या. मग असं सरळ सरळ गावरान भाषेत मते. बरे त्याचं वायदे असं आहे की तुम्ही खेड्यातले असल्याने त्या सेलिब्रिटींना कसं बोलायचं हे तुम्हाला याचं ज्ञान नाही. आणि ज्ञान नसल्यामुळे तुमचे भाडे जाईन. पण मला तिथे जर आपण घेऊन गेलात, म्हणलं अमोल आमचे राजेल, म्हणलं जाऊ दे 800-1000 रुपये, 1500 रुपये जाऊ दे, पण भाऊल घेऊन जाऊ. आता आम्ही तिथे गेलो. आम्ही गेलो रवीना टंडनच्या घरी. ते म्हणे रवीना टंडन खूप छान ॲक्टर आहे आणि माझ्या परिचयाची आहे, त्यामुळे आपण तिच्या घरी जाऊ. म्हणलं चला. मग गेलो आम्ही रवीना टंडनच्या घरी. रवीना टंडनच्या घरी गेल्यानंतर तिची PA आली. हाऊ आर यू, हाऊ डू यू डू, त्याचं चाललं इंग्रजीत. यानं 2-4 पाठ करून शब्द आलेले मारले, नको बसलं. मग आता तिनं माझ्या डझन भर क्रीमा लावलं तोंडाला. त्याला पहिल्यानं वाटलं रवीना टंडनच आहे. आता ते भांबड भूत ओळखू चाललं नाही, ते बुरकट रुकटोंड. त्याला वाटलं रवीना टंडनच आहे का. तिलाच मॅम 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 करू लागलेला वेळ. आणि मग म्हणलं गडे ती बाई दिसत नाही, तिचं नाव क्लंब आहे. म्हणलं हिचं रुंद आहे. मग म्हणे बर. मग आले रवीना टंडन. आता यानं जे पाठ करून डायलॉग काढले होते घरून, ते PA संगच आणले. आणि मग रवीना टंडन आली चमचम चमचम करत. भाऊ याला वाटलं आता अप्सराच आली का इंद्राची. याला वाटलं उतरी हो तुम आसमाना से तुमसा जमे पे कहा, ते गाणं आहे ना, उतरी है तू आसमान से तुझसा जमे पे कहा. आता याला वाटलं, याला ते गाणं सुचेना, डायलॉग सुचेना, आणि आलं नाव का तीवर. मग रवीना टंडनला कसं म्हणते, बाई बसा ना ढोंगण टेकून उभ्या कावणे, बाई बसा ना ढोंगण टेकून उभ्या कावणे. रवीना टंडन म्हणे व्हॉट इज ढोंगण? ह्यो म्हणे बाई ढोंगण इज ढोंगण, दुसरं काय नाही. ती म्हणे ये आदमी कुछ गलत बोल रहा है, एक मराठी बात करने वाला जो अपना माली है उसको बुलाओ. मी अमोल राजेल म्हणलं, अमोल राजे आपल्या चपला पहा कुठे. म्हणे कशाला? म्हणलं आपल्याला धूम ठोकलं लागतं, त्याचं कारण आहे. म्हणलं आता इथं हमला होणार आणि याचा मुडदा गाड्या जाणार आणि याच्याबरोबर 2-2 डॉट्टे आपल्याला बसणार. आम्ही पळ काढून आलो.